बेहदची परम महाशांती। बापूजींचा व्हिडिओ 1 ते 40 सभ्यता किंवा सिव्हिलायझेशन याचा आज आपण शेवटचा भाग पाहणार आहोत। त्याचे शीर्षक आपण असे दिले आहे, एक अद्वितीय एक्सचेंज ऑफर, स्थूल तत्व द्या आणि परम लाईट घ्या। तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एलियन्स याबद्दल सुद्धा चर्चा आपण आजच्या भागात करणार आहोत। बापूजींना परम शांती म्हणून अभिवादन करून सगळ्यात आधी प्रश्न विचारला गेला की मेडिटेशन किंवा ध्यान लावल्यावर मनुष्याला जी पॉवर मिळेल त्याचा उपयोग तो कशा प्रकारे करू शकतो। यावर बापूजी उत्तर देतात की ध्यान केल्यानंतर आत्म्यामध्ये जी पॉवर किंवा परमप्रकाशाची शक्ती येते त्याने तो जागृत होईल। त्यानंतर त्याला आत्मज्ञान होईल की मी कोण आहे, कुठून आलेलो आहे आणि कशासाठी आलेलो आहे, तसेच मरणोत्तर मला कुठे जायचे आहे। ध्यान करता करताच जर आत्मस्वरूपाची अनुभूती झाली तर मग तो आत्मा जिथून कुठून आलेला असेल तिथपर्यंत जाईल ना। आत्म्यातील कलेची पॉवर वाढवली जाऊ शकते का असे विचारल्यावर बापूजी उत्तर देतात की हो, आपण आत्म्यामधली पॉवर नक्कीच वाढवू शकतो। यासाठी त्याला ऑलमायटी ऑथॉरिटीकडून पॉवर घेऊन म्हणजे योगामध्ये पॉवर घेऊन आपल्या आत्म्यामधील कलेची पॉवर वाढवायची आहे। पण अधिक विस्ताराने माहिती घेण्यासाठी बापूजींना विचारण्यात आले की समजा जर 200 कलेची पॉवर असणाऱ्या आत्म्याने अशी इच्छा ठेवली की मला ऑलमायटीकडून 400 कलेची पॉवर मिळवायची आहे तर ते साध्य करता येईल का असे विचारल्यावर बापूजी उत्तर देतात की जर अशी इच्छा ठेवून एखाद्या आत्म्याने अधिक पॉवर मिळवायचा प्रयत्न केला तरीही त्याची पॉवर घेण्याची कॅपॅसिटी मर्यादित 200 कलेतील आहे आणि अधिक पॉवर घेण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मा अधिक पॉवरमध्येच डायल्यूट होऊन जाईल। त्यामुळे त्याला पॉवरच्या सहाय्याने केवळ आपला आत्मिक ऑरा मजबूत करता येईल। दुसरा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न बापूजींना विचारण्यात आला की मेडिटेशन किंवा ध्यान लावल्यावर जी ऑलमायटीकडून पॉवर येते ती आपल्याला जाणवत का नाही। या प्रश्नावर बापूजी सांगतात की बघा, या 5 तत्वातील मनुष्य आत्म्यावर अनेक आवरणं चढलेली आहेत। शिवाय मनुष्य नष्टोमोहा स्मृतिर्लब्धा झालेले नाहीत। मनुष्य मेडिटेशन सोबत मोह सोडून केवळ स्मृती स्वरूपात स्थित झाला तर नक्कीच त्याला पॉवरची अनुभूती होईल। पण हा अभ्यास त्याला सतत बेहद ज्ञानासोबत विचार मंथन करून आणि आत्मस्वरूप होऊन करायचा आहे। आत्मस्वरूप होऊन बेहदच्या ऑलमायटी सोबत कनेक्शन झाल्यानंतर जसजशी थेंब थेंब पॉवर आपल्या आत्म्यामध्ये येत जातील तसतशी आपल्या आत्म्यामधील आवरणं हटत जातील, विकर्म विनाश होतील आणि कारण शरीर चार्ज होऊन पॉवर येईल। विकर्म विनाश म्हणजे कर्मबंधन नष्ट होणे। कारण शरीर चार्ज झाल्यानंतर आत्मा भावातीत, गुणातीत आणि कर्मातीत होऊन जाईल। यानंतर बापूजींना प्रश्न विचारण्यात आला की जसे आपण इथे 1 ते 40 सिव्हिलायझेशनची ज्ञानचर्चा करतो आहे तसेच इतर ब्रह्मांड गॅलेक्सीमध्ये पण होत असेल का। यावर बापूजी म्हणतात की सूक्ष्म जगतातील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या श्रेणीतील आत्मे आहेत, मग ते इतर ब्रह्मांडामध्ये असतील, गॅलेक्सीमध्ये असतील, युनिवर्समध्ये, ग्रेट युनिवर्समध्ये कुठेही असतील। या सर्व श्रेणीतील आत्मे वेगवेगळ्या स्तरावर ज्ञानचर्चा तर करतच असतात। अशा प्रत्येक ठिकाणी ज्ञानचर्चा होत असते। मग हे आत्मे इतर ठिकाणी जिथे कुठे जन्म घेतात तिथे ते माहिती देतात की मी दुसऱ्याच ग्रहावरून ब्रह्मांडामधून आलेलो आहे। जसे या 5 ते 10 वर्षात सोशल मीडियावरून आपण अशा खूपशा व्हिडिओमध्ये बघतो ना। आता तर हे मनुष्य असे पण सांगतात की मी दुसऱ्या गॅलेक्सीमधून, युनिवर्समधून आलेलो आहे। असे पूर्वी कधी ऐकलेले मला तरी आठवत नाही। असे विधान अनंतभाईंनी करताच बापूजी म्हणतात की आपल्या शास्त्रांमध्ये तर उल्लेख आहे की अनंत कोटी म्हणजेच अनंत प्रकारची आणि अनंत कोटी ब्रह्मांड आहेत। शिवाय देवी भागवत पुराणात तर गॅलेक्सीमधील प्रवासाचा पण उल्लेख आहे। पण हे सर्व समजून शिकवणारा आणि शिकणारा तसेच त्याला फार महत्त्व देणारा आत्तापर्यंत कुणी नव्हता। शास्त्रांमध्ये असा पण उल्लेख आहे की प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी यायचे। आज जे आपल्याला 7 तारे दिसतात तसेच प्रत्येक मन्वंतरामध्ये नवीन सप्तर्षी यायचे।
7 तारे किंवा सप्तर्षी म्हणजेच 7 वेगळ्या ब्रह्मांडातून केवळ ज्ञान देण्यासाठी जे ऋषी यायचे ते. पण ज्ञान घेणाऱ्यामध्ये दूरच्या ब्रह्मांडातील ज्ञान घेण्याची आवड आणि कुवत दोन्हीही नव्हती असे म्हटले पाहिजे. त्यामुळेच तर आकाशगंगेतील अनंत ब्रह्मांड यावर फार कुणी पुढे रिसर्च केलेलाच नाही. आपल्याकडील शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की अनंत अनंत आकाशगंगा मिळून एक निहारिका तयार होते. हे शास्त्रांमध्ये लिहिणारा ऋषी पण कुण्या निहारिकेतूनच आलेला असेल, कुणी सांगावे. इथे आकाशगंगा म्हणजे गॅलेक्सी आणि निहारिका म्हणजे युनिवर्स, म्हणजेच खूप लांबून, हे तर स्पष्टच आहे ना. हे सर्व आपल्या शास्त्रांमध्ये प्रेरणेतून पण लिहिलेले आहे. जर आज कोणी पहिल्यांदाच बेहद ज्ञान ऐकायला सुरुवात करून आत्मज्ञान मिळवतो तर त्याला आत्मस्वरूप व्हायला किती वेळ लागेल असे विचारण्यात आल्यावर बापूजी म्हणतात की हा वेळ त्या आत्म्यामधील ज्ञान योग करायला किती वेळ लागेल यावर अवलंबून आहे. सगळ्यात आधी या सर्वांना बेहद ज्ञानाचे व्हिडिओ 2 ते 3 महिन्यात पूर्ण पाहून घ्यायचे आहेत. आपण सर्वजण कोणतीही डिग्री मिळवण्यासाठी किती वर्ष घालवतो? 4 ते 5 वर्ष जर लौकिक डिग्री मिळवण्यासाठी आपण घालवू शकतो तर त्या मानाने हे 2 ते 3 महिने काहीच नाहीत ना. शिवाय लौकिक डिग्रीचा उपयोग मरणोत्तर आपल्याला काहीच होत नाही. म्हणूनच आपले बेहदचे ज्ञान आत्म्याला बेहदचा परमात्मा बनवतो. केवळ एवढेच नाही तर हे ज्ञान आत्म्याला बेहदचा परम 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 आत्मा बनवतो. म्हणून ज्ञानसागरात डुंबून विचारसागर मंथन करा. असे पण दर्शक आपल्या चॅनलवर आहेत जे 100 वेळा सुद्धा एक एक व्हिडिओ पाहतात, ज्याने त्यांच्यामधील ज्ञान दृढ होते. आता अनंतभाई बापूजींना म्हणतात की तुम्ही साधारण 1987 पासून योग करताय. त्याचे एकूण 1.5 लाख तास झाले तसे म्हणता येईल. हे करता करताच तुम्ही स्वतःमधील झालेले बदल कसे काय बघता ते आम्हाला पण सांगा बापूजी. यावर बापूजी स्पष्टीकरण असे देतात की बघा, मी लहानपणी तर एक गरीब शेतकरी घरात जन्माला आलो ना, त्यामुळेच लहानपणापासून मी पण असे काहीतरी करू इच्छित होतो की ज्यामुळे पूर्ण दुनिया बदलून जाईल. असे पण मनात यायचे की सर्वत्र सुख असले पाहिजे. नंतर उच्च शिक्षण घेऊन लौकिक ज्ञान घेतले, तसेच या सर्व दुनियेचे पण निरीक्षण केले आणि नंतर लॉ कॉलेजमधून इन्कम टॅक्स वकिलाची पदवी घेतल्यानंतर रेड केसमध्ये मी बघत होतो की मी म्हणणारे धनाढ्य ज्यांनी वाममार्गाने माया कमावलेली होती ती पकडली गेल्यानंतर ते कसे दिनवाणे होतात ते. आणि मग शॉक घेतल्यामुळे किंवा या धक्क्याने काही जण तर मरून पण जातात. हे सर्व पाहिल्यावर मला माझे जुने स्वप्न आठवले की मला सोन्यासारखी सतयुगासारखी दुनिया बनवायची होती, जिथे केवळ सुखच सुख चिरंतन काळापर्यंत टिकणार आहे. एकापाठोपाठ एक युग, जशी सतयुगानंतर द्वापर, त्रेतायुग आणि नंतर कलियुग, असे मृत्यूलोक, प्रलय, कल्पप्रलय, महाकल्पप्रलय आता आपल्याला नको आहेत. आपल्याला आता कायमस्वरूपी परमशांती प्रस्थापित करता यावी म्हणून मी तीव्र योग आणि आपल्या पुराणांचा अभ्यास केला, असे बापूजी आपल्याला सांगतात. आता बापूजींना प्रश्न विचारण्यात आला की आपले मल्टिवर्स आता साधारणतः किती काळानंतर बदलून जाईल. यावर बापूजींचे उत्तर होते की काळ काही माझ्या हातात नाही, पण 2 ते 3 वर्षांपासून कोरोनासारखी शिक्षा मिळाल्याने लोक घाबरलेले तर आहेत, पण एवढ्या जागृत होतील असे तरी काही वाटत नाही. ते ज्ञान ऐकत असतील, पण तरीही सर्व लोक मायेमध्ये एवढे अडकलेले आहेत की ते ज्ञान समजून घेत नाहीत. असेही होऊ शकेल की जशी अचानक रामाची लाट आली तशीच बेहदच्या परमशांतीची परमज्ञानाची लाट पण रातोरात येईल ना. पंतप्रधान मोदी आल्यापासूनच हळूहळू जसजशी रामाची लाट आली तशीच परमज्ञान परमशांतीची लाट कोण आणेल असे विचारल्यावर बापूजी म्हणतात की ही लाट तर बेहदचे बच्चेच आणतील. ही सर्व मुले ज्ञानाची जाहिरात पण सर्वत्र करत आहेतच ना, आणि ज्ञानदान महादान पण करतात. पुढील काळात ज्ञान पसरवण्यासाठी कुणी कुणी करोडो रुपये खर्च करतील. त्यानंतर ज्ञान रातोरात पसरेल. अशा प्रकारे बेहद ज्ञान एका रात्रीत सर्वत्र पसरेल.
आगामी काळात लोक करोडो रुपये यूट्यूबवर खर्च करतील आणि ज्ञानदान महादान एका सेकंदात पसरेल. पण या उलट केवळ स्वतःसाठी जगणारे जे आहेत ते जानवर समान म्हणजे प्राण्यांसमान आहेत. यावर अनंतभाई म्हणतात की असे नाही आहे बापूजी. खूप बेहदची मुले आपले तन मन धन सगळंच वापरून खूप सेवा करत आहेत. जे करत असतील त्यांचे तर अविनाशी भाग्य आधीच तयार आहे आणि त्याचा वापर करून ते आत्म्याचा परमप्रकाश कमावणार ना. आता कोणती कमाई करायची आहे? तर आत्म्याला आता वरच्या लोकात जायचे आहे. म्हणून आता जे आपल्या कामाचे आहे, जिथे आपल्याला जायचे आहे तिथे म्हणजेच बेहदच्या परमधामामधील बापूजींना आपल्याला आठवायचे आहे. त्यांचे चित्रमधील विशेष चित्र म्हणजे विचित्र रूप आपल्याला आठवायचे आहे. आत्मस्वरूपातील स्थितीत बेहदच्या परमधामामध्ये जाऊन चित्रातील विचित्र म्हणजेच विशेष चित्र बापूजींना आठवले असता तुम्हाला बेहदच्या कलेतील परमप्रकाश मिळेल. इथे तुम्हाला एक बेहदची एक्सचेंज ऑफर आहे की तुम्ही मला स्थूल द्या आणि बेहदचा परमप्रकाश बदल्यात घ्या. लाईट गिफ्ट घ्या, लाईट गिफ्ट घ्या. बापूजी पुढे म्हणतात की काही मुले खूप सेवा करत आहेत, यूट्यूब चॅनलसुद्धा चालवत आहेत, पण हे खूप कमी आत्मे आहेत. आपल्या ज्ञानामध्ये जेवढे पण आत्मे आहेत त्या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. एका दिवसात 100 करोड आत्म्यांनी प्रयत्न केले तर चमत्कार होईल. सर्व दुनियेत बेहदचे ज्ञान पसरेल. सर्व दुनियेत आज जसे राममय वातावरण तयार झाले आहे ना, जसे उद्घाटन झाल्यानंतर एका दिवसात सर्वत्र राम राम झाले, अगदी तसेच वातावरण त्रेतायुगात रामावतार असताना असेल असे वाटते. तिथे त्रेतायुगात सर्वत्र रामराज्य होते आणि धर्तीवर केवळ 50 करोड जनसंख्या होती. धर्तीवर केवळ रामाच्या विचारांना मानणारी जनता होती. आजपासून 300 वर्षांपूर्वी पण 50 करोड जनसंख्या होती. त्रेतायुगात राम रावण युद्ध सोडले तर फार काही युद्ध झालेली नाहीत. आता बापूजी व्हिडिओ आटोपता घेत बेहदची परम महाशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देत आहेत.